येऊरच्या पायथ्याशी असलेल्या 193 एकर वनजमिनीवर ठाणे महापालिकेने जैवविविधता उद्यानाचे आरक्षण टाकून संबंधित कंपनीला सुमारे 2,800 कोटी रुपयांचा टीडीआर देण्याची प्रक्रिया सुरू केल्याचा आरोप करत आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणात मोठ्या भ्रष्टाचाराचा संशय व्यक्त केला आहे. या विरोधात आपण जनहित याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. महापालिका आयुक्त सौरव राव यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना आव्हाड म्हणाले की ही जमीन 1975 पासून वन विभाग आणि संजगंधी राष्ट्रीय उद्यानाच्या ताब्यात आहे. महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाने 1982 मध्ये डायाभाई कंपनीच्या दाव्याला नकार दिला होता. मात्र 2017 मध्ये हा निर्णय फिरवून कंपनीला जमीन देण्यात आली. यामागील कारणांची चौकशी होणे आवश्यक आहे. डॉक्टर आव्हाड यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वनखात्याची जमीन वाचविण्यासाठी कोणतीही प्रभावी कारवाई का झाली नाही, असा सवाल त्यांनी केला. पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची पूर्वपरवानगी न घेता टीडीआर देण्याची प्रक्रिया राबवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्री स्तरावर चौकशी व्हावी आणि टीडीआर वितरण थांबवावे अशी मागणी त्यांनी केली. कोटींचा भ्रष्टाचार महापालिकेकडून. महापालिका आणि वन खातं असं कंबाईंड आहे. तेरी भी चूप मेरी भी चूप. पण या भ्रष्टाचारामागे सर्वात मोठी भूमिका ही वन खात्याची आहे. आम्हाला मुख्यमंत्र्यांना विचारायचंय की आपण डोळे मिटून गप्प बसणार आहात का? आपल्या कानावरती हे सगळं येत असताना सर्वोच्च न्यायालयात म्हणजे ही लढाई गेली 1975 पासून डी दायाबाई विरुद्ध वन खातं असताना आज 50 वर्षानंतर जेव्हा निकाल येत आहेत तेव्हा वन खातं सर्वोच्च न्यायालयात का गेलं नाही? हा, सर्वोच्च न्यायालय वन खात्याला ठरलं असतं तर आम्ही समजलं असतं, पण जायचंच नाही. याचा अर्थ तेरा भी तू भी ले मैं भी लेता हूं, सब मिलके बाटके खाएंगे. सर, विधिमंडळाच्या पटलावरती त्यांनी म्हटलं होतं, पटलावरचा रेकॉर्डवरचा. नाही, माझीही अशी भावना आहे की एवढा मोठा भ्रष्टाचार उघड्या डोळ्याने गणेश नाईक बघणार नाहीत. पण गणेश नाईक शांत काय आहेत? गेले 8-10 दिवस पेपरमध्ये हे सगळं होत असताना गणेश नाईक एका शब्दानेही बोलत नाहीत. मग उघड आरोप होईल की गणेश नाईकच ह्याच्यात सामील आहेत, जो मी करत नाहीये. गणेश नाईकांनी मौन सोडावं. त्यांच्यावर कोणाचं प्रेशर आहे का की तुम्ही जाऊ नका सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयाचा निकाल आहे तो चालू द्या, पुढे घेऊन जाऊ. मुळात डी दायाबाईंनी जमीन मागितलीच नव्हती. मूळ डी दायाबाईंनी मागितलेली जमीन फक्त 24 एकर होती. मग हे सगळं पुढे कसं काय आलं?